मित्रांनो, कष्ट, एफर्ट्स. ओके, कष्ट, एफर्ट्स चा अर्थ सेमच होऊन जातो बघायला गेलं तर. प्रयत्न आणि हसल थोडासा वेगळा अर्थ होऊन जातो, की आयुष्यात तुमच्या जे दैनंदिन गोष्टी आहेत त्याशिवाय तुम्ही काहीतरी वेगळं करता आहात का तुमच्या स्वप्नांसाठी, तुमच्या कामासाठी, कामकाजासाठी. जर तुम्ही काही वेगळ्या गोष्टी करत असाल तर त्यासाठी त्याला एक शब्द असा आहे, हसल करणं. हसल करणं म्हणजे एखादी गोष्ट तुमच्या ज्या दैनंदिन गोष्टींमध्ये जे काही रुटीन चाललंय तुमचं, त्यामध्ये तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये आहात. त्या गोष्टींशिवाय जर तुम्ही काहीतरी वेगळं करत असाल, जसं मी जॉब करतो आणि जॉबशिवाय मी माझा बिझनेसही करतो. बिझनेसमध्ये जर तुम्ही हसल करत असाल, तुमच्या गोष्टींमध्ये तुम्ही प्रयत्न करत असाल, कारण तुम्हाला तुमची स्वप्न मोठी आहेत, तुम्हाला काहीतरी वेगळं काहीतरी आयुष्यात घडवून दाखवायचं, कोणाला तरी आई-वडिलांची लाईफस्टाईल आपल्याला सेट करायची, ठीक आहे, लाईफ सेट करायची, किंवा माझं स्वतःची काही स्वप्न, भरपूर स्वप्न आहेत ती मला संपूर्ण पूर्णत्वात आणायची आहेत, ठीक आहे. सो त्यासाठी तुम्ही जर हसल करत असाल ना, तर त्यालाच म्हणतात, म्हणजे त्यासाठी वेगळे जर कष्ट घेत असाल त्यालाच म्हणतात हसल करणं, ठीक आहे. हे हसल करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या दैनंदिन कामाशिवाय वेगळं काहीतरी करणं खूप गरजेचं आहे. कला असो, बिझनेस असो, काही